तरी जिथे थांबलो होतो तिथं असं छानसं मंदिर आहे भगवान श्रीकृष्णाचं. तिथं वरती आपली रूम होती. यात्री निवास म्हणून ट्रस्ट आहे श्रीनगरमध्ये लाल चौकातच. इथं आपली बाहेर गाडी उभी आहे. इकडे सांगली रायडर आहेत, इकडे कोल्हापूर रायडर आहेत. हे आहे जम्मू काश्मीरची राजधानी म्हणजे श्रीनगर. श्रीनगरमध्ये लाल चौक आणि लाल चौकात असलेले हे कबूतर सकाळ सकाळी इतक्या छान प्रसन्न वातावरणामध्ये. हाय MH51 D 6482 दादा रेडी आहेत राईडसाठी. स्वप्नील दादा आता त्यांच्याकडे जाऊयात आपण. ते दादा कोल्हापूरचे आहेत आणि हे आहेत इंद्रजित पाटील सरपंच. त्यांच्या गाडीचा नंबर MH10 म्हणजे सांगली DF 3100 अशा प्रकारची बुलेट आहे रॉयल एनफिल्ड. सोबत आहेत संतोष दादा आणि हे आहेत इंद्रजित दादा. आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा भाऊला असं ते सांगतायत, तेही तुम्ही ऐका. अशा प्रकारचं त्यांचं सगळ्यां सिस्टम आहे. आणि महत्त्वाचा किस्सा म्हणजे दादांनी असं सिस्टीम अशी केली आहे डायरेक्ट भाई मागं अँगलला झेंडा काढला, फ्लॅग काढला. आणि दोघं जण आहे खरं तर लडाखसाठी. तिथून आपण निघणार आहोत आता दाल लेक. तर मित्रांनो हे आहे दाल लेक श्रीनगरमध्ये. स्पेशल बोटीने फिरवलं जातं. पण बोटीने फिरणे इतकं आपल्याकडे टाईमच नाही कारण आज आपल्याला पोचायला आहे लेहला. तर हा व्ह्यू बघून तर चला निघतोय आपण. आणि भोजलेला काय कंडिशन आहे तुला माहित नाही अजून. मी तिथं जाऊन थांबतो जरा व्हिडिओ घेतो. तर आपण निघलो आहे आता सोनमार्गला. मस्त टाके फुल करून घेतले श्रीनगरमध्येच. टाके फुल करून घेतली. आता डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आहेत. तर श्रीनगर सिटी क्रॉस करून आपण आता हे श्रीनगर हायवेवर आहे, नॅशनल हायवे 1 वर. आणि हा आपल्याला पहिला ब्रिज लागलेला आहे. हा असलेला माउंटनचा व्ह्यू. रायडर लोक आपल्याला थांबले. रिस्पेक्ट चलो. इथून आता सध्या 400 किलोमीटर आहे. कारगिलला 174 आहे आणि द्रास 117 आणि सोनमार्ग 55 आहे. तर सोनमार्गला आपण थांबणार आहोत. हा आहे नॅशनल हायवे 1, 1 नंबर हायवे नावाप्रमाणे. तर पायासाठी ना खूप हे होत होतं, त्यासाठी व्हाईट शूज टाईप घेतलं. त्याला काय म्हणतात माहीत नाही पण बरेच जण वापरत होते. चला आता काय हे आपले शूज डायरेक्ट बांधून टाकले त्या साईडला मागं. आपले गडी गेलेत पुढं. त्यांना म्हणलं तुम्ही चला पुढं, आम्ही आलोच पाठीमागून. चेकपोस्ट असे ठिकठिकाणी आहेत. JNK जम्मू अँड काश्मीर पोलीस. काय व्ह्यू आहे बाई. असा व्ह्यू. काय व्ह्यू आहे. हा वाजून 12 मिनिटं झालेत, 10:15 झालेत. पण तरी सुद्धा अजून ऊन लागत नाही अंगाला. म्हणजे अजून सुद्धा गारच वाजते. कसली थंडी असेल इकडं रात्री. आता रात्री श्रीनगरला आपण होतो
रूममध्ये. आता इकडं आपण टेंट टाकून राहणार आहे. आता बघू किती भारी मजा येते. तुला बी थंडी. सोनमार्ग इथून सोनमार्ग 15 किलोमीटर आहे आणि सोनमार्गचं टनल आहे आज समोर. आणि इथनं व्ह्यू दिसतोय बाई. इथं व्ह्यू बघून नाही ना एक गाणं आठवतंय, पण आता इथे यूट्यूबला टाकावं तर कॉपीराईट आपण असंच म्हणतो. फिर से उड़ चला उड़ के छोड़ा है जानने अब मैं तुम्हारे अब हुआ वाले अब दूर दूर लोग बाग मिलो दूर ये वादिया फिर दुआ दुआ कनहर बदली चली आती है छूने पर कोई बदले कभी कहीं कर दे तनगीला ये भी ना हो. इस मंजर पर मैं रुका नहीं कभी तुझसे भी मैं मिला नहीं एक गिला तो मैं खफा नहीं शहर एक से गाँव एक से लोग एक से नाम एक वो फिर से उड़ चला मैं मिट्टी जैसे सपने ये कितना भी पलकों से झाड़ों फिर आ जाते हैं. इतने सारे सपने क्या कहूँ किस तरह से मैंने तोड़े हैं छोड़े हैं क्यों फिर साथ चले मुझे लेके उड़े क्यों. ओ, कभी डाल डाल कभी पात पात मेरे साथ साथ मेरे दर्द उड़िए कभी सहरा बन सावन बन रावण क्यों मर मर के कभी डाल डाल कभी पात पात कभी दिन रात कभी दिन गिने है क्या सच है क्या माया हे दाता हे दाता. तेवढे थांबले ते फोटो बिटो काढायला. गडीत म्हणते मागं जा गडीत म्हणते पुढे. जी सर वेलकम टू अमरनाथ जी यात्रा. अमरनाथ यात्रा नेमकी संपली नाही तर आपण तेही केलं असतं. आपण काय सोडत नाहीच नाही. जाऊ दे अमरनाथ बाबांनी आपल्याला नाही बोलवलं यावेळी. पुढच्या वेळी आपण आता लाईट कसं आहे लाईट भारी वाटतं. मारल्यासारखं होतं ना का जरा. साधी लाईट चालू कारण जरा अंधार आहे टनलमध्ये. जरी फेसमुळे दिसत असतं पण डोळ्याने दिसतं ना अंधारात दिसतं. एक दीड तासाच्या राईड नंतर आपण पोहोचलो आहोत सोनमार्गमध्ये. त्याला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर हा व्ह्यू आहे सोनमार्गचा. हा 1.5 घंटाच्या खाली डायरेक्ट इकडं भाई
इकडं म्हणजे म्हणतात ना, एक गलत कदम पुरी सल्तनत खतम. विशेष क्लोज. हडकं गाडकं डायरेक्ट गोळा करून न्यायचे घरी. बघा ती गाडी आता. आपला ऑफ रोड रायडिंग चालू झालेलं या ठिकाणी. आपण आहोत आता वलतालच्या पुढे, जराच्या थोडं पाठीमागं. अजून कारगिल इथून जवळपास आपल्याला 70-80 किलोमीटर असेल. पण काय टेन्शन नाही, आपण सावकाश जाणार एकदम. काय नाही आपलं. इकडचे रस्ते, इकडच्या दऱ्या, इकडचे डोंगर बघून आणि कधी एवढं व्हिडिओत वगैरे बघितलं होतं फक्त यूट्यूबमध्ये, कोणाच्या ब्लॉगमध्ये वगैरे. असं पहिल्यांदा अनुभव होतो आयुष्यात. सांगायचं आता. बघा ते किती कॉपऱ्यावर आहे. थोडं हँडल इकडे तिकडे झालं का कटराट नाही का काय नाही डायरेक्ट खाली. बरंच वरती आलोय आपण. रस्ता एवढा खराब आहे. खडखड. तरी आपल्या गाडीला 5 वर्ष चालू आहे आता. 5 वर्ष कंप्लीट होते ना ऑक्टोबरमध्ये. तरी गाडी एवढी साथ देते, विशेष. सेकंड गिअरला गाडी. सेकंड गिअरला सुद्धा गाडी फर्स्टला, सेकंडला. जेव्हापासून श्रीनगरला एंट्री केली तेव्हापासून नाही. रात्रीच आम्ही 4 जण जेवायला गेलो होतो. लय विचार करून गेलो शेवटी तिथे. नाही जेवायचं भाऊ, पुढं कोणतं जेवायचं, काय खाऊ घालतो आता. जम्मू काश्मीरच्या शाळा कशा चालल्या. मेंढ्या. चांगलं जागा आहे. उभं राहिलं वरती चढायचं त्यांना तिथून. काय होतं मला तर विशेष वाटतं एवढ्या चढायला गाडीला पहिला गिअर का लागतोय. आपल्याकडची जी घाटबीट आहेत असे क्लिअर होतात. ते सिंहगडला किती वेळा गेलो आपण. सिंहगडचा एवढा असं जागेवर चढेल तरी दुसऱ्या गिअरमध्ये गाडी सहज निघते वरती. गाडीला बहुतेक एअर भेटत नाही काय. अजित दादांच्या भाषेत सांगायचं झालं की आपल्या टप्प्यात आल्यावर कार्यक्रम आहे. अरे कुठून? ठाणे नगर होय. पुण्यावरून निघलेलो. घ्या की साईडला घेतो. व्हिडिओ घ्यायचं त्यांना. प्लॅटिनावर आलाय म्हणून. 110cc. नाव काय आपलं? अभिजित दाते.
एक्स्ट्रा घेऊन आले नाही आताच आहे नाही मी फिरतोय आज 20-25 दिवस झाले. गुजरात, राजस्थान वगैरे, त्याच्यानंतर इकडे UP, वृंदावन, मथुरा ते सगळं करून इकडं अमृतसरला आलेलो पंजाबमध्ये, आणि ते करून आता इकडं आलो. झोजीला पास केला होता, उतार लागलाय मज्जा आहे आता, काय अडचण नाही. गाडी 5 गेअरवर मध्ये चलते, काय लोड नाही, काय नाही निवांत. हिमाचल प्रदेशमधून आली ही गाडी, त्या गाडीला टाकून तू आणली पण भारी घेऊ टाकला बाई नाव नाही टाकलं. हे जेव्हा ढसळ होतं तर दगड कशी वाहून आले तर शपथ 11,000 फुटावर आलो आपण. बापरे, म्हणलं अजून आपण खालीच आहेत. 11,000 फूट. कारगिल 96 आहे, ले 326 आहे. हा याचा पास. वेलकम टू झुजिला. अकरा 11,000 ॲटिट्यूड आहे इथला. झुजिला पास. तरी म्हणलं गाडी अशी का करते, एवढ्या ॲटिट्यूडवर येत आपण. ॲटिट्यूड झाला हा. जाऊ द्या काय नाही, जाऊ द्या. व्हिडिओ काढता काय? अजिबात सुट्टी देत आत्ता लागला. हा श्रीनगर. मुरळीला लागलं, मुरळीला त्या माझ्या लागलं वाटायला.
अशा रस्त्याला बघून लय मला भारी वाटतं. जायचं नाव घेतलं मध्ये आले आपण. तिथं गाव कळती नाही काय नाही काय नाही काय नाही. पोलिसांनी अडवलंय. हां सर, सीट नंबर लिखिए. ओके. 9657 9657 66 66 5399 बाइक. बाइक. अकेले हो? 2 लोग हैं, मतलब दोनों का अलग अलग बाइक है. ले जाना है. हाँ जाओ. काय गरज नाही एंट्री करायची. एंट्री करायची नाही करायची. मी सांगितलं ना अजून. ठीक आहे, चालतं, काय विषय नाही. मी म्हटलं काय झालं. हां मी म्हटलं काय झालं. नाही, मला वाटलं की मित्र काय घेतलं म्हटलं दोघांची वेगवेगळी करणार. हां 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 हां. मी 1+ म्हणून सांगितलं मला. ते कॅल्क्युलेट करत असतील बहुतेक. काय माहिती. हा, किती जण चालले तो असं. तर हा लडाखचा चेकपोस्ट आहे. इथून आपलं नाव वगैरे, गाडी नंबर वगैरे घेतला जातो. इथं टुरिझम डेव्हलपमेंट अथॉरिटीचं आहे कारगिलचं. तर सोनमार्ग 135 आहे, दिल्ली 1006 किलोमीटर आहे. आणि आपण जिथून सकाळी आलो तिथून ते श्रीनगर 121 किलोमीटर आलो आहे. म्हणजे सकाळी आपण पोहोचलो आहोत कारगिल वॉर मेमोरियलला, जे की कारगिल वॉर मेमोरियल हे दरासमध्ये आहे, कारगिलमध्ये नाही. हा एक असलेला भ्रम या ठिकाणी क्लिअर झाला आहे माझा. तर आपण आलो आहोत कारगिल वॉर मेमोरियल इथे. हा आहे इथला व्ह्यू. हा समोर नॅशनल हायवे 1 आहे, जो श्रीनगर ते लेहपर्यंत आहे. श्रीनगर ते लेहपर्यंत आहे. आणि कारगिलच्या अलीकडे 40-50 किलोमीटर अलीकडे दरास म्हणून एक गाव आहे. तर त्या गावामध्ये हे वॉर मेमोरियल आहे. याला कारगिल वॉर मेमोरियल म्हटलं जातं, म्हणून हा आपलाही असा समज होतो की हे कारगिलमध्ये असावं, परंतु हे कारगिलमध्ये नसून इकडे दरासमध्ये आहे. अशा प्रकारे असलेले कारगिल वॉर मेमोरियल. तर मोबाईलला अक्षरशः 2% चार्जिंग आहे. आणि या 2%च्या चार्जिंगमध्ये सुद्धा आहे, चार्जिंगला लावलेलं आहे, इकडे बघू शकता. पण मला हा व्ह्यू दाखवायचा आहे का, असला व्ह्यू आहे.
काय काय दिसतंय मला वाटतं ते मारायचं असं काय काय चांगले बी आहेत. बोलतोय भाई नाद नाही काय खरंच नाद नाही. तर आपण 12,198 फुटावर आलेलो आहे. अशा प्रकारे असलेला हा व्ह्यू घेऊन आपण निघणार आहोत आता लेहला मुक्कामासाठी. आपण 12,000 फूट ॲटिट्यूडवर आहोत. भरपूर थंडी आहे. आपण आहोत 13,479 फूट म्हणजे जवळपास 13,500 फूट उंचावर आहोत. लेह ते श्रीनगर नॅशनल हायवे 1वर. आणि आपल्यासोबत आहेत ऑल रायडर्स जे आपले सकाळपासून आपण आहोत. हाय करा हाय. कस काय थंडी हाय कुल्फी व्हायला लागली. अशा प्रकारे आपल्याला रूम भेटलेले आहेत लेह मध्ये. अजून एक मेंबर ॲड झालेत MH48 आणि ह्या 3 गाड्या इकडे लावलेल्या आहेत. आपली गाडी आणि या टाईपमध्ये वॉशरूम आहे. इथं वरती गिझर आहे. चहा पिण्यापेक्षा असं धरून बसू वाटायला का. तर आपण आलेलो पहाडवली चाय पहाडवालीच्या. तर आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि इथं आल्याच्या नंतर पहिला चहा घेतोय आपण आणि त्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करून आपण उद्या दिवसभर आराम करणार आहे. तर चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये.